जर तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुमच्या लग्नाचा मुहूर्त लागत नसेल, त्याचबरोबर जर तुमचं लग्न झालं आहे पण ते टिकत नाही आहे, तर टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता आपण चाललो आहोत शिर्डी शहरापासून. शिर्डी साईबाबा तुम्हाला माहीतच असेल अहमदनगरमध्ये आहे. त्यात शिर्डीच्या शेजारी 9 ते 10 किलोमीटर अंतर आहे कोपरगावमध्ये आहे बेट नाका. ते खूप प्रसिद्ध आहे, तुम्हाला लगेच समजून जाईल गेल्याच. तर तुम्ही तिथं जायचं आहे आणि मस्त आपल्या विवाहाला बिनमुहूर्ताचं आपलं लग्न करून घ्यायचं आहे. कारण की इथं काय टेन्शन घ्यायचं नाही आहे. इथं कोणत्या ग्रहांचा खेळ चालत नाही, काय नाही. बस आता आपण जाणार आहे त्या मंदिरामध्ये जिथं ही सगळी गोष्टी जे मी तुम्हाला बडबड करू सांगू राहिले खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ म्हणजे भारी आहे आणि रोमांचक पण आहे. आणि तुम्ही कधी न ऐकलेलं विचार करा ना, अख्ख्या जगामध्ये एक मंदिर आहे म्हणजे त्याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल म्हणून ते एकच मंदिर आहे, बरोबर ना. चला मग जाऊया आपण त्या मंदिरामध्ये. जाण्याचं अचानकच ठरलं कारण मम्मी पणजी आजी सगळे त्या गोष्टी मला सांगायच्या, पण आम्ही काही गेलो नाही कारण एवढा काही विषय नव्हता. पण असं सहज एक कारण होतं माझ्या बहिणीच्या बड्डेचं, त्यामुळे आम्ही फिरायचं कुठं त्यासाठी आम्ही गेलो होतो इथं. आणि मग मी थोडीशी माहिती गोळा केली आणि म्हणलं जी मला माहिती भेटली ती तुमच्यासंग शेअर करावी. तर चला मग आता आपण जाऊया आपण त्या मंदिरामध्ये. हे बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे आणि तिथं बघू शकता हत्ती वगैरे आहे, इकडं पालखी वगैरे ठेवली आहे. दरवाजा वगैरे तर एवढा मोठा आहे की एक माणूस असा उघडू शकत नाही. म्हणजे बांधकाम जवळजवळ हे 350 वर्षापूर्वीचं आहे. बघू शकता हे दीपस्तंभ वगैरे खूप जुनं आहे. आणि हे जे पेशवे होते त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे. पण त्याआधी पण जर जाणार असेल तर मंदिर पहिले खूप छोटं होतं. नदी तीरावर एक छोटंसं जंगलामध्ये एक मंदिर होतं आणि त्यांचंच बांधकाम हे पेशव्यांनी केलं आणि अशा प्रकारे हे केलं आहे. आता त्याची जी देखभाल जे आहे ते ट्रस्ट करतं तिथं. आता ट्रस्ट पण उभारलं गेलं आहे आपल्या पिढीनुसार. तर मग असं डेव्हलपमेंट दिवसांदिवस होतच आहे ट्रस्टमुळे. आता जरा म्हणजे असं मला ऐकण्यात आलं आहे की काही दिवसापूर्वी जरा मंदिराची जी दिशा आहे थोडीशी विस्कटली होती, म्हणजे थोडंसं ढसळलं गेलं होतं बांधकाम जुनं असल्यामुळे. तर मग तिथल्या ट्रस्टनी वगैरे म्हणजे देणगी वगैरे सगळ्या गोष्टींपासून ते थोडंसं व्यवस्थित करण्यात आलं आहे. इथं संग्रहालय वगैरे आहे जुन्या वस्तूंचं आणि मग ते तशा पद्धतीने तिथं आता अशा प्रकारे हे जे मंदिर दिसते तुम्हाला असं आहे. आता जस्ट आत्ताचाच हा व्हिडिओ आहे आणि बघू शकता मंदिर खूप जुनं आहे. काही दिवसांपूर्वी इथं एक देवाचा गाभारा सापडला, त्यामुळं आतमध्ये तर पूर्ण आपल्याला जाऊन देत नाही कारण काच वगैरे लावलेली आहे. तिथं गुरु शुक्राचार्यांची एक मूर्ती आहे आणि पिंड वगैरे आहे तिथं. तर या सगळं मंदिराचा मी तुम्हाला आता इतिहास सांगते फास्टमध्ये. छोटीशी स्टोरी आहे ती तुमच्या संग शेअर करते. जे दैत्य गुरु आहे त्यांना संजीवनी प्राप्त होती, म्हणजे ते मेलेल्या मृत व्यक्तीला पण जिवंत करू शकत होता, ही त्यांच्याकडे सिद्धी प्राप्त होती त्यांना. तर त्यांची ती देवयानी नावाची एक मुलगी होती. ती एक दिवस जंगलामध्ये फिरत होती. तर ती फिरता जंगलामध्ये एका विहिरीमध्ये पडली. तर तिथून राजा जात होता. तर त्यांनी त्या देवयानीला वाचवलं. ययाती नावाचा राजा होता, त्यांनी त्या देवयानीला वाचवलं. आणि तर मग जुन्या काळामध्ये कसं माहिती आहे ना की कोणत्या स्त्रीचा हात पकडला वगैरे तर लग्न लावून वगैरे त्या टाईपमध्ये म्हणजे त्यांचं लग्न झालंच होतं असं समजायचं. तर त्यांना लग्न लावायचं होतं, पण राजा म्हणजे क्षत्रिय कुलातला आणि ती ब्राह्मण कन्या होती, त्यामुळं त्यांच्या ग्रहांमध्ये जरा दोष होता. तर मग अशा वेळेस जर दैत्य गुरु आहे तर ते एवढं सगळं काही करू शकतात, स्वतःच्या मुलीसाठी काहीतरी करतीलच. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी होम हवन केले. त्यासाठी मग त्यांना परत सिद्धी प्राप्त झाली, ती विवाह सिद्धी. आणि त्याचमुळं मग ते लग्न वगैरे तिथं कोणत्याही दिशा ग्रह काय आहे ना त्याचं कोणतंच निगेटिव्हिटी चालत नाही ह्या मंदिरामध्ये. जर मुहूर्त वगैरे जर भेटत नाही तरी पण टेन्शन घ्यायचं नाही. ह्या मंदिरामध्ये बिनमुहूर्ताचे पण लग्न होतात. अमावस्या, पौर्णिमा, रात्र, सकाळ, पहाट, दुपार असं कोणत्याही वेळेची तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरण आहे तिथलं. आजूबाजूला गावच आहे, अजून एवढं काही डेव्हलप झालेलं नाही आहे कारण थोडंसं आतल्या साईडला आहे. त्यामुळं आपल्या हिंदू धर्माचा जो उद्धार आहे म्हणजे प्रचार आहे तो आपण नाही करणार तर कोण करणार. आणि एवढं सगळं स्पेशल असं मंदिर आहे आणि ती माहिती आपण शेअर नाही करणार असं कधी झालं नाही पाहिजे. तर आपल्या हिंदू धर्मासाठी जर नवीन काही गोष्टी तुम्हाला आढळल्या किंवा ऐतिहासिक वाटल्या तर त्या सगळ्यांसंग शेअर करण्यासाठी यूट्यूब हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासंग ही माहिती शेअर करत आहे. चला मग आता इथला मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवते. परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर, श्री क्षेत्र बेट, कोपरगाव, अहमदनगर. श्री क्षेत्र बेट येथील भाविकांचे आराध्य व संजीवनी मंत्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेले जगातील
एकमेव अतिशय पुरातन जागृत परंतु जीर्ण अवस्थेतील श्री गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराचा जीर्णोद्धार, कायापालट व सुशोभीकरण श्रद्धेय आनंद नायर साहेब रामानुग्रह ट्रस्ट मुंबई तसेच असंख्य दानशूर आश्रयदाते व शुक्राचार्य भाविक भक्तांच्या सहकार्याने पार पाडत आहे। ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आम्हास लाभले। हाच आमच्यासाठी परम सद्गुरूंचा आशीर्वाद। सेवेची ठाई सदैव तत्पर असलेले बाळ। तर मग मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? छान आहे ना व्हिडिओ? अशाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्या काही नवीन नवीन गोष्टी मला भेटलेला एक वेगळा अनुभव मी तुमच्यासंग शेअर करायचा प्रयत्न करत असते, वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून। कधी कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ नाही सांगता येत नाही, पण हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे। पूर्ण ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देऊन टाकेल। तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आणि हा भावांनो, टेन्शन घेऊ नका, लग्नाच्या मुहूर्ताची काही गरज नाही आहे। एनी टाईम तुम्ही इथे येऊन लग्न करू शकता। टाईमला सुद्धा काही टेन्शन नाही आहे आणि तिथलं ट्रस्ट खूप छान आहे।